नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेंटर हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी विशाल दरेकर तुमचं स्वागत करतो। आपण एक प्रायव्हेट चॅनल ओपन केलेलं आहे फ्री मेंटरशिपबाबत। तर त्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही करतो तर त्यासाठी आम्ही एक काही प्लॅन केलेले आहेत की कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला मेंटरशिप प्लस काही गोष्टी देणार आहोत। तर त्यामध्ये आम्ही PYQचं ॲनालिसिस द्यायचं आमच्या टीमनं ठरवलेलं आहे। तर त्या गोष्टी देताना आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला देणार आहेत त्या गोष्टी अशा असणार नाही आहेत की तुम्ही एकदम ॲनालिसिस एकदम इन डिटेलमध्ये आम्ही करणार आहेत किंवा ऑप्शन बऱ्यापैकी तुम्हाला इलॅबोरेट करून सांगणार आहेत। तर त्या गोष्टी आम्हाला डेव्हलप करताना आम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात की तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, तुमचा डाटा कसा असला पाहिजे आणि ओव्हरऑल तुम्ही कशा पद्धतीने क्वेश्चन्सला डील केलं पाहिजे। मी स्वतः हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सबद्दल तुम्हाला त्या गोष्टी सांगेल। राहुल पाटील आहेत हे तुम्हाला सायन्स आणि जिओग्राफी सांगतील आणि ललित पाटील आहेत हे तुम्हाला करंट आणि पॉलिटी सांगतील। आम्ही हे 6 सब्जेक्ट म्हणजे 80 मार्क्स तुमचे बऱ्यापैकी कशा पद्धतीने तुम्ही अप्रोच यूज केला पाहिजे, तुम्हाला तुमचा डाटा समजणार आहे याच्यातून की कशा पद्धतीने तुमचा डाटा परफेक्ट करणं गरजेचं आहे, की तुम्ही कशा पद्धतीने डाटा जर PYQमधून अशा पद्धतीने विचारतोय तर भविष्यात कशा पद्धतीने फ्रेम होऊ शकतात क्वेश्चन त्याच्यावरती, ह्या गोष्टी तुम्हाला आम्ही या माध्यमातून सांगणार आहोत। आमचा उद्देश फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन फेकायचं नाही आहे तर अप्रोच डेव्हलप करण्याचा आहे। कारण काय होते ना, इन्फॉर्मेशन तुमच्याकडे भरपूर आहे, डाटासुद्धा तुम्ही भरपूर पाठ करतात आणि डाटा भरपूर पाठ केल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी समजत नाही आहेत की ऑप्शनमध्ये की कोणता आपल्या नॉलेज बेसवरचा क्वेश्चन आहे आणि कोणता आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे। आम्ही ह्या यूट्यूबच्या एका सिरीजच्या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला इलॅबोरेट करून सांगू। कारण काय आहे ना की मुलांना खूप एकदाच व्हिडिओ टाकण्यापेक्षा आम्ही सध्या हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स म्हणजे हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन्स आणि इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन्स अशा पद्धतीने तुम्हाला मी 25 क्वेश्चनच्या कशा पद्धतीने डील केलं पाहिजे होते। काही गोष्टी जर अननोन असतील तर तुम्हाला कळायला पाहिजेत की तिथं काय तुमचा माइंडसेट असला पाहिजे। काही गोष्टी इन्फॉर्मेशन बेस्ड आहेत त्या तुम्हाला माहीतच पाहिजेत। त्याच्यामुळे तुम्हाला डाटा आणि ॲनालिसिस ह्या 2 गोष्टीचं जर समजल्या तर मॅक्झिमम आउटपुट येऊ शकतं आणि तुमची जी मनातली भीती आहे ती एखाद्या विषयाबद्दल असेल ती 100% या सिरीजच्या माध्यमातून निघून जाईल। आता मी सध्या 25 क्वेश्चनचा एक व्हिडिओ छोटासा बनवतो, त्याच्यानंतर आमचे असे 2024 ग्रुप बीच्या पेपरचे 3 व्हिडिओ येतील। ते 25 माझे राहुल पाटील यांचे 25 क्वेश्चन्स आणि ललित पाटील यांचे 30 क्वेश्चन्स असे 80 क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी अप्रोच बेसिसवर कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेत, डाटा कोणता आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याला डील केलं पाहिजे। आम्ही तुम्हाला ऑप्शन्स एकदम इलॅबोरेट करून सांगणार नाही आहेत। राष्ट्रीय उत्पन्न आला म्हणजे तुम्हाला फक्त राष्ट्रीय उत्पन्न सगळी इन्फॉर्मेशन देणं हा आमचा उद्देश नाही आहे। फक्त आणि फक्त अप्रोच डेव्हलप करणे हाच आमचा उद्देश आहे, ना की तुम्ही आता बरेच विद्यार्थी असतील की आमच्यासोबत प्रायव्हेट ग्रुप आहे त्याला बरेच विद्यार्थी जॉईन आहेत की त्यांना ह्या गोष्टी अगोदरपासून माहीत असतात, परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेज केलेले आहेत। काही विद्यार्थी भरपूर विद्यार्थी आमच्यासोबत जॉईन आहेत, जे जॉईन नसतील त्यांनी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देऊ, ती लिंकवर क्लिक करून आम्ही तुम्हाला तिथे जॉईन करू। तर ते असे विद्यार्थी आहेत की त्यांना काहीच माहीत नाही आहे, गावखेड्यातून आलेले विद्यार्थी आहेत की त्यांना हे अप्रोच वगैरे ह्या गोष्टी समजत नाही आहेत आणि त्या कशा पद्धतीने वर्क होतात ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहेत। बाकी तुम्ही एक गोष्ट तुम्हाला जर काही आमच्यासाठी जरी सजेशन्स असतील तर त्यासुद्धा सजेशन्स तुम्ही आमच्या प्रायव्हेट ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येकाचे 2-2 सब्जेक्ट आणि त्याच्यापुढे आमचा ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही आम्हाला सजेशन्स नक्की देऊ शकता। आता आपण हिस्ट्रीच्या 10 क्वेश्चनला कशा पद्धतीने डील केलं पाहिजे हे बघूयात। क्वेश्चन नंबर 1 बघा, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा। योग्य, अयोग्य ह्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चन वाचतानाच तुम्हाला समजल्या पाहिजेत की तुम्ही कशा पद्धतीने काय योग्य चॉईस करताय का अयोग्य चॉईस करताय। हे जर तुम्ही लक्षपूर्वक केलं तर 100% तुमच्या सिली मिस्टेक कमीत कमी होऊन जातील। 1 नंबरचं स्टेटमेंट बघा, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली। आपण अभ्यास करत असताना बेसिक लेवलला ह्या गोष्टी बऱ्यापैकी वाचलेल्या असतात, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि यात आयोगाला अधिकार आहे चुकवायचा, कारण हे बऱ्यापैकी PYQला विचारण्यात आलेलं आहे आणि हे डाटातला क्वेश्चन आहे। तर आयोग तुम्हाला इथे चुकवू शकतं, परंतु तुम्हाला माहीत असणारच आहे की पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे स्थापन झालेली आहे। आणि ब नंबरचं स्टेटमेंट बघा, भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झालेली आहे। हे सुद्धा स्टेटमेंट तुमच्या इन्फॉर्मेशनमधलं आहे, त्याच्यामुळे आयोगाने इथेही सुद्धा तुम्हाला एक वेगळं प्लेस देऊन चुकवू शकतं। त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत आणि जो विद्यार्थी नॉर्मली चांगला अभ्यास करतो त्याला ह्या गोष्टी माहीत असतील। सी नंबरचं स्टेटमेंट बघा, भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी कावजी नानाभाई यांनी सुरू केलेली आहे। आणि क नंबरचं स्टेटमेंट बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन बेस्डचं आहे आणि ब नंबरचं सुद्धा स्टेटमेंट बऱ्यापैकी तुमच्या अभ्यासातलं आहे। आयोग अशा पद्धतीने क्वेश्चन भविष्यात फ्रेम करताना तुम्हाला ह्या गोष्टी चुकवू शकते, परंतु आयोगाने हे 3ही स्टेटमेंट बरोबर दिले आहेत। तर हा क्वेश्चन एकदम नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे।
त्याच्यामुळे हा तुमच्या प्युअर कंटेंटमधला क्वेश्चन आहे. इथे कसल्याही प्रकारचं लॉजिक लावायचं नाही. आपल्याला ह्या गोष्टी माहीतच असतात आणि माहीतच असल्या पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दोन नंबरचा क्वेश्चन बघा. कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते? कोल्हापूर आणि 27वी रेजिमेंट. 27वी रेजिमेंट असो किंवा 29वी रेजिमेंट असो, अशा पद्धतीमध्ये आयोग मला वाटत नाही की चुकवते म्हणून. परंतु कोल्हापूर हा याविषयी जर कोल्हापूर हा शब्द यूज केलेला आहे तर कोल्हापूरच्या जे उठावाशी निगडीत कोल्हापूरच्या उठावाशी निगडीत व्यक्ती आहेत हे तुम्हाला 100% माहीत पाहिजे होतं. हाही तुमचा कंटेंट बेस्ड क्वेश्चन आहे आणि याच्यापैकी जो नॉर्मली विद्यार्थी पास होतो तो त्याचा या क्वेश्चनचा कंटेंट त्याच्यापाशी बऱ्यापैकी असला पाहिजे. तोच विद्यार्थी बऱ्यापैकी हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतात. तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूरच्या संबंधित रामजी शिरसाट आहेत. नानासाहेब पेशवे 1857च्या उठावात होते, परंतु ते कोल्हापूरशी निगडीत नव्हते. त्याच्यामुळे हे ऑप्शन गेलं. ऑप्शन बऱ्यापैकी आपण ज्या गोष्टी सांगत आहोत की ऑप्शन पण कशा पद्धतीने डील केले पाहिजेत. जर तुम्हाला 100% माहिती आहे की नानासाहेब पेशवे नाही आहेत तर ब ऑप्शन गेलं, ब ऑप्शन गेलं आणि ब ऑप्शन गेलं. एकच ऑप्शन राहते. बाकी तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी हे ऑप्शन किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला डील करावं लागेल. आम्ही काय अशा खूप गोष्टी सांगत नाही आहेत की आम्हालाच माहिती आहेत, कुणालाच माहीत नाहीत. बऱ्यापैकी ज्या पास होणारे व्यक्ती आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत. त्याबद्दल तुम्हाला म्हणजे जे आमच्याशी निगडीत विद्यार्थी आहेत त्यांना आम्हाला सांगायचं की ह्या अशा पद्धतीने गोष्टी आहेत. कारण काय होते ना, आम्ही आमच्या ज्या 4-5 वर्षाच्या प्रवासात गोष्टी शिकलो आहेत त्या आम्ही तुमच्या पुढं मांडतोय आणि तुम्हाला जो प्रवास मोठा होणार आहे त्यात कमी करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून नक्कीच करू. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 अशा पद्धतीने जर तुम्ही वेळ वाचवला तर 100% तुम्हाला 1 तासामध्ये 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तीन नंबरचा क्वेश्चन बघा. सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? आता सती प्रथेबद्दल बऱ्यापैकी PYQ मध्ये क्वेश्चन्स येऊन गेला आहे. लॉर्ड बेंटिंगसुद्धा सतीप्रथेच्या कायद्याच्या बाबतीत निगडीत व्यक्ती आहेत, परंतु त्यांनी हे असं स्टेटमेंट केलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, महात्मा फुलेंच्या बाबत काही स्टेटमेंट आपण वाचलेले नसतात, परंतु राजा राममोहन रॉय व ईश्वरचंद्र विद्यासागर हे सतीप्रथेबद्दल बोललेले आहेत. आणि त्यातही या दोन ऑप्शनमध्ये तुम्ही 100% कन्फ्यूज होऊ शकता. परंतु राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यात तुम्हाला 100% माहीत पाहिजे की राजा राममोहन रॉयच आहेत. जरीही कन्फ्यूज झालं तरी राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामध्ये जी व्यक्ती बऱ्यापैकी आयोगात विचारली जाऊ शकते तर ती राजा राममोहन रॉय आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की एक ब्रॉड सेन्स ठेवून तुम्ही राजा राममोहन रॉय या ऑप्शनकडे गेलं पाहिजे. ह्या दोनमध्ये जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर अदरवाईज हा सुद्धा इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे. राजा राममोहन रॉय यांच्या पूर्ण ह्याच्या इतिहासातील माहितीनुसार जर तुम्ही अभ्यास केलेला असतील तर तुम्ही राजा राममोहन रॉयबद्दल हेही स्टेटमेंट तुमच्या कंटेंट बेसबद्दल वाचलं पाहिजे. अदरवाईज तुम्हाला जर कन्फ्यूज झालं पाहिजे तर दोघांमध्ये राजा राममोहन रॉय ही बऱ्यापैकी आयोगाची फेवरेट व्यक्ती आहे किंवा त्यांच्या PYQवरती बऱ्याचपैकी क्वेश्चन त्यांच्यावरती विचारले गेलेले आहेत. राजा राममोहन रॉय यांचं कार्य ईश्वरचंद्र विद्यासागरपेक्षा थोडंसं मोठं आहे. दोघांचेही कार्य महत्त्वाचेच आहेत, परंतु राजा राममोहन रॉय ही ब्रॉड सेन्सने मी स्वतः अशा गोष्टी लॉजिकनी सोडत असतो. मला जर दोन गोष्टी कन्फ्यूज झाल्या तर. अदरवाईज तुम्हाला ज्या गोष्टी इन्फॉर्मेशन बेस्ड आहेत आणि लॉजिक बेस्ड आहेत जर पटत असतील तरच ह्या गोष्टी फॉलो करा. अदरवाईज आमचं काहीही म्हणणं नाही, कारण काय आम्ही ह्या गोष्टी फॉलो करूनच आमच्या प्रिलिम्स क्लिअर करत आलेलो आहेत. त्याच्यामुळे हे सांगणं आमचं काम आहे की ज्यांना ह्या गोष्टी पटतील ते ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करताल, ज्याला नाही पटणार ते 100% ह्या गोष्टी रिजेक्ट करू शकता. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4 नंबरचा क्वेश्चन बघा. पुढील जोड्या लावा. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज. हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही धर्मसुधारणेच्या वेळेस जर ह्या गोष्टी बघितल्या असतील तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी एकदम इत्थंभूत माहीत पाहिजेत. आणि आयोग वारंवार सत्यशोधक समाज असेल, प्रार्थना समाज असतील आणि सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज ह्या गोष्टीवरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि वारंवार तिथेच क्वेश्चन फ्रेम करते. आता तर इनिशियल स्टेजला फक्त त्यांच्या स्थापनेवरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा क्वेश्चन एकदम इन्फॉर्मेशन बेस्ड. आणि जोड्या लावा कोणत्याही 100 क्वेश्चनमध्ये जर आला तर जोड्या लावावरती कधी स्किप करू नका. तुम्हाला काही ना काही गोष्टी एक जोडी जरी लागली तर 100% तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी यूज होऊ शकतो. तर प्रार्थना समाज सगळ्याला माहिती आहे की 1867ची स्थापना आहे.
जोड्या लावतानाही तुम्हाला जी गोष्ट 100% माहिती आहे त्या गोष्टीनुसार ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 1. देन सत्यशोधक समाज 1873ची स्थापना आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 4 दिलेला आहे बचं उत्तर, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. बाकी तुम्हाला 100% माहीत असेल तर ऑप्शन 4 ही बघण्याची गरज नाही आणि नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही क्वेश्चन डील केले पाहिजेत, अदरवाईज तुम्हाला एक्झाममध्ये टाईम 100% पुरणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी एकदम फास्ट केल्या पाहिजेत की कशा पद्धतीने गोष्टी येत आहेत. तोही क्वेश्चन इन्फॉर्मेशन बेस्ड होता, त्याच्यामुळे तुम्ही 5 नंबरचा क्वेश्चन बघा. आता ज्या मी गोष्टी सांगतोय की तुमचा इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे तिथं तुम्ही कसेही लॉजिक लावले नाही पाहिजे. हे कमी आहे, हे जास्त आहे, हे मोठं ऑप्शन आहे, नाशेन असल्या गोष्टी वापरायच्या नाही. कंटेंटच प्युअर असला पाहिजे, परंतु त्या कंटेंटवर ज्यावेळेस होल्ड येतो त्यावेळेस तुम्हाला आपसुकच समजून येतं की कशा पद्धतीने आयोग क्वेश्चन सेट करत आहे किंवा ऑप्शन सेट करत आहे. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा ह्या गोष्टी सांगायची गरज नाही, परंतु आम्ही सांगितल्यामुळे तुमचा जो वेळ जाणार आहे तो वाचेल हे नक्की. 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले. बऱ्यापैकी व्यक्तींनी विचारलंय, ही सुद्धा तुम्हाला गोष्ट हिंटमध्ये जाते की कोणत्या व्यक्तींनी, मल्टिपल पर्सन्स त्यातमध्ये असू शकतात. त्याच्यामुळे क्वेश्चन वाचतानाच तुम्हाला ह्या गोष्टी समजायच्या आहेत की क्वेश्चन पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे किंवा कशा पद्धतीने प्लुरल सिंग्युलर उल्लेख आहे का, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला परीक्षेत नक्कीच हिंट देऊ शकतात. आणि 100% विद्यार्थ्यांनो मलाही त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. आणि हे फक्त प्रोसेसमध्ये अभ्यास करणाऱ्या पोरांना व्यवस्थित कंटेंट ज्यांचा डेव्हलप झाला आहे त्यांना ह्या गोष्टी समजून येतात. त्याच्यामुळे हे असं वाटू शकतं कदाचित कुणाला की अरे असं नाही तसं नाही. 100% कधी कधी हे गोष्टी बी चुकीच्या दिलेल्या असतात, परंतु मला वाटतं की बऱ्यापैकी 10 क्वेश्चन असतील तर 8-9 क्वेश्चन अशाच पद्धतीने आयोगाने बरोबर दिलेले आहेत. त्यामुळे त्यात काहीही वेगळं काही नाही आहे, तुम्ही 100% फॉलो करू शकता. नंबरचा ऑप्शन बघा, भिवाजी नरे 1909ची संस्था आहे, कामगार हितवर्धक सभा. बऱ्यापैकी PYQमध्ये ही गोष्ट विचारली गेलेली आहे. आणि तर तुम्ही PYQ ॲनालिसिसमध्ये ही संस्था केलेली असेल तर त्याबद्दलच्या व्यक्ती 100% तुम्हाला माहीत असतील. भिवाजी नरे, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेकर, हरिहर सोनुले. हे जरी तुमच्या वाचनात नसतील व्यक्ती, म्हणजे कधी कधी काय करतो ना की आपण ऑप्शन वाचण्यात नसतील तर बऱ्यापैकी बरोबर घेऊन जातो, कधी कधी त्या गोष्टी बरोबर दिल्या आहेत. पण आयोगाने बघा ना, मला हे सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही कशा पद्धतीने लॉजिक लावलं पाहिजे. आयोगाने इथं ऑल ऑफ द अबव ऑप्शन सेट करू शकत होता, परंतु आयोगाला माहिती आहे की तुम्हाला चेक करायचे की ते 3 व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत का, म्हणून अ, ब आणि ड ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. अशाच पद्धतीने क्वेश्चन भरपूर सापडतात. हिस्ट्रीमध्ये तर तुम्हाला ऑप्शन्स बऱ्यापैकी खेळवलेले दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला आयोग ऑल ऑफ द अबव ज्या वेळेस ऑप्शन देणार नाही तर त्यावेळेस तुम्हाला आयोगाने चेक केलेला असणार आहे. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी बारकाईने केल्या पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता हा क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे बघा. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, होम रूल म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, हे सुद्धा बरोबर वाटते. ऑप्शन क्रमांक ब स्वराज्य प्राप्त करून घेणे, 100% हे सुद्धा बरोबर वाटते. क इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे, हे सुद्धा बरोबर वाटते. ड स्वशासनास प्रतिकार करणे, हे सुद्धा बरोबर वाटते. ऑप्शन 4 ही आपल्याला बरोबर वाटतात. पण अशा पद्धतीचा क्वेश्चन ज्यावेळेस मी जर क्वेश्चन अटेम्प्ट करीत होतो तसं हा क्वेश्चन माझा चुकलेला होता, त्याच्यामुळं मी ऑप्शन क्रमांक ब मारलं होतं. मला वाटलं की होम रूल म्हणजे होम रूलची व्याख्या विचारती आणि मला असं वाटतं की एकच असू शकते, त्याच्यामुळं मी हे मारलं होतं. परंतु आयोगाने हे उत्तर दिलेलं होतं. आपण होम रूलची व्याख्या करताना हे असं करत नाही आहेत की व्याख्या ही होम रूलची म्हणून, पण आयोगाने अ ब क हे दिलेलं आहे. आणि स्वशासनास प्रतिकार करणे असं एक ड ऑप्शन होतं, ते न येता अ ब क आणि ऑल ऑफ द ब ऑप्शन होतं. ऑल ऑफ द ब ऑप्शन नव्हतं म्हणून मी ऑप्शन क्रमांक ब कडे गेलो, अदरवाईज मी मॅक्झिममकडे घेऊन गेलो असतो. म्हणून कधी कधी तुमचा गोष्टी चुकणार आहेत, परंतु 10 पैकी 8 ते 9 क्वेश्चन्स आयोगाने बरोबर येतात. परंतु एखादा क्वेश्चन चुकतोय म्हणून आपला अप्रोच चेंज करायचा नसतो. अशा पद्धतीने तुम्ही जर क्वेश्चन डील केले तर मॅक्झिमम तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते. ऑप्शन क्रमांक 3 आनंद मोहन बोस हे याचं उत्तर आहे. आणि हा मी डायरेक्ट उत्तर सांगण्याचं रिझन एकच आहे की हा इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव विचारलेला आहे. इंडियन असोसिएशनबाबत PYQमध्ये
कोणती व्यक्ती निगडीत होती, हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्याच्या स्थापनेवरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यामुळे त्यावेळेसच्या क्वेश्चनमध्ये जर तुम्ही ॲनालिसिस केलेलं असतं तर त्याचे सचिव कोण आहेत हे तुम्ही आनंद मोहन बोस हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अदरवाईज बाकी कोणत्याही गोष्ट जर विचार केली तर त्या संबंधी निगडीत नाही आहे. आनंद मोहन बोस हे त्याचे सचिव होते आणि ही प्युअर कंटेंटवरचाच क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणू शकता की आनंद मोहन बोस आणि शिशिर कुमार घोष यांच्यामध्ये कन्फ्यूज झालं, बिलकुल नाही. तुम्हाला हेच सांगायचं आहे मला की जो कंटेंटवरचा क्वेश्चन आहे तो तुम्हाला कंटेंटवरच सॉल्व करायचा आहे. तुम्ही म्हणू शकत नाही सर मी 3 नंबर आनंद मोहन बोस आणि शिशिर कुमार घोष यांच्यामध्ये कन्फ्यूज झालं. कन्फ्यूज नाही. जो कंटेंटमधला आहे तो कंटेंटच आहे, तो तुम्हाला पाठच पाहिजे, माहितीच पाहिजे. अदरवाईज तुम्ही त्याला तुमचा तो क्वेश्चन चुकू शकतो. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? ज्यावेळेस एखादा विद्यार्थी एखाद्या सब्जेक्टचा अभ्यास करत असतो तर बऱ्यापैकी तुम्हाला एक सांगतो, नागपूरच्या बाबत सगळ्या गोष्टी माहीत जरी नसल्या तरी काही गोष्टी बऱ्यापैकी माहीत असतात. 1857च्या उठावाबाबत काय असतील किंवा काय, परंतु त्यांनी जर हे ऑप्शन दिलेले आहेत तर दोन बऱ्यापैकी ऑप्शन दोन्ही सेम असू शकतात. परंतु हा क्वेश्चन बऱ्यापैकी मुलांचा चुकलेला आहे आणि माझाही हा क्वेश्चन चुकलेला आहे. त्याच्यामुळे एवढंच सांगतो की जी गोष्ट आयोगाला तुम्हाला बरोबर आणायची ती आयोग बऱ्यापैकी तुमचं नॉलेज चेक करणार आहे, परंतु ज्या गोष्टी चुकणार आहेत त्या 100% चुकणारच आहेत. त्याबद्दल तुम्ही ही करू नका, कारण मॅक्झिमम पोरांचे ते क्वेश्चन चुकलेले असतात. ते गोष्टी तुम्हाला मेरिट ठरवत नाहीत, परंतु तुमचा कंटेंट काय आहे आणि अप्रोच काय आहे ह्या गोष्टी 100% मेरिट ठरू शकतात. परंतु जो अननोन क्वेश्चन आहे तो सगळ्या जनतेचा चुकलेला असतो. काही विद्यार्थ्यांनी मोठं ऑप्शन आहे म्हणून श्रीमंत आप्पासाहेब भोसले हे मारलेलं आहे, परंतु ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. अशा गोष्टीवरती तुम्ही काहीही केलं तरी अप्रोच बसणार नाही. आयोगाने असे क्वेश्चन्स खूप कमी सेट केलेले असतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला न घाबरता आपण जर क्वेश्चन सॉल्व केले 10 पैकी 8-9 क्वेश्चन्स बरोबर जर हिस्ट्रीमध्ये आले तर 100% तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स आहेत. तुम्ही रेसमध्ये आहात की जे मुलं मेरिट क्रॉस करतात त्या मुलांच्या रेसमध्ये तुम्ही 100% असू शकता. एक 7-8 सुद्धा क्वेश्चन तुमच्या बरोबर आले. कधी आयोग हिस्ट्रीला मार्क्स देण्याबाबत ही करतं, परंतु कंटेंट आणि अप्रोच ह्या 2 गोष्टी जर फॉलो केल्या तर 100% कोणताही विद्यार्थी 7-8 क्वेश्चन्स बरोबर घेऊन किंवा 8-9 क्वेश्चन्स बरोबर घेऊन हिस्ट्रीमध्ये मेरिट क्रॉस करू शकतो. 9 नंबरचं स्टेटमेंट बघा, 9 नंबरचा क्वेश्चन्स बघा. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले? आता जर आपण अभ्यास करतोय झाशीच्या राणीच्याबद्दल, आपण भरपूर अभ्यास केलेला आहे. 1857च्या उठावामध्ये त्यांचं योगदान आपल्याला माहिती आहे. आपण भरपूर कंटेंट त्यांच्याबद्दल जमा केलेला असतो. परंतु मला वाटतं की झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती या स्टेटमेंटचा जर विचार केला तर गोष्टी असू पण शकतात की तुमच्या वाचण्यात पण असू शकतात. परंतु जर विचार केला की झाशीच्या राणींनी उठाव केला होता तर त्याबद्दल त्यांना विरोध करणारे जे इंग्रज अधिकारी होते त्यामध्ये ह्यू रोज हे प्राथमिक म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ते ऑप्शनकडे गेले पाहिजेत की ह्यू रोज हे असू शकतात की झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती. त्याच्यामुळं ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. कोलिन कॅम्पबेल, मेजर सार्जंट जॉन लॉरेन्स हे वेगवेगळ्या दुसऱ्या ठिकाणी त्यांनी उठावामध्ये इंग्रजांकडून लढलेले होते आणि ह्यू रोज हे झाशीची राणी ज्या ठिकाणी उठाव केला होता त्या ठिकाणी ते अधिकारी होते. हे गोष्टी जर अशाच डील केल्या तरच बरोबर येणार आहे. नाहीतर कोणी असे 90% विद्यार्थी असू शकतात की त्यांना हे माहीत नसेल की झाशीची राणीबद्दल हे वाक्य कुणी केलेलं आहे. तर असं काही गोष्टी असू शकतात की तुम्ही वाचू शकता. कंटेंट बेसवर कुणी एखादा विद्यार्थी असू शकतो की त्याला हे वाचलेलं असू शकतं. अदरवाईज तुम्हाला ह्या गोष्टी अशाच डील करायच्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 9 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे. दहा नंबरचा क्वेश्चन बघा. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? ऑप्शन क्रमांक 1 फिलिप स्प्रॅट, ब्रॅन बॅडले. ऑप्शन क्रमांक ब सर ॲलन ह्यूम डिग्बी. ऑप्शन क्रमांक क दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी. ऑप्शन क्रमांक ड बेडरबर्न, W.S. केन.
आता अशा गोष्टीवरती जर विचार केला तर 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापनेमध्ये खालीपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी हे त्या कमिटीबद्दल बऱ्यापैकी लोकांनी वाचण्यात आहेत. आणि दादाभाई नौरोजींनी 2 संस्था लंडनमध्ये स्थापन केल्या होत्या आणि दादाभाई नौरोजी हे लंडनच्या पार्लमेंटमध्येही होते. हे जर तुमच्या लक्षात आलं असतं तर आणि उमेशचंद्र यांना तर इंग्रजांचे हस्तकच मानले जातात. त्याच्यामुळे हे जर ऑप्शन घेऊन गेले असते क 3 ठिकाणी गेले, एक ऑप्शन कटते. आणि दुसरी गोष्ट फिलिप्स प्रॅट आणि ब्रॅन ब्रॅडले हे मार्क्सवादी कम्युनिटीच्या विचारसरणीचे माणसं होते. त्याच्यामुळे हे जर ऑप्शन तुम्हाला माहीत असतील आणि हे सुद्धा आपण वाचलेलं आहे, कंटेंटमधल्या ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जर ऑप्शन जर गेलं 2 ऑप्शन्स कट झालेले आहेत. आता हे 2 आणि 4 मध्ये आपण ला घेऊन जायचं का नाही. आणि हे व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी दादाभाई नौरोजी यांच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळं WS केन हे जरी माहीत नसतील तरी आपण त्यांनाही करू शकत नाहीत. वेडनबर्ग जर तुम्हाला माहीत असेल तर अशा गोष्टी मॅक्झिमम बरोबर घेऊन जायच्या असतात. तुम्हाला माहीतच नाही WS केन कोण व्यक्ती आहे तर बऱ्यापैकी तुम्हाला चूक का कोणत्या बेसिसवर करता काहीच अधिकार नाही आहे. कारण आपण वेडनबर्ग यांना हे जर माहीत असतील तर 100% ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. मी असं अपेक्षित करतो की 10 क्वेश्चन हिस्ट्रीचे तुम्हाला समजले असतील. आणि जरीही कुणाला काही गोष्टी पटत नसतील तरी तुम्हाला सांगतो की मी असे डील करूनच क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आणि बऱ्यापैकी मार्क्स यामध्ये मिळवलेले आहेत. आता आपण नेक्स्ट इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन्स बघूयात. इकॉनॉमिक्सबद्दल ही बऱ्याच मुलांची भीती आहे. 21 ते 35 इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स आहेत. इकॉनॉमिक्सबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. इकॉनॉमिक्स 15 क्वेश्चन्स येतात आणि बऱ्यापैकी 13 ते 14 क्वेश्चन्स इकॉनॉमिक्समध्ये बरोबर येऊ शकतात. परंतु काही गोष्टी इकॉनॉमिक्सबद्दल तुम्हाला ह्या मान्य करावं लागतील की हे अशाच पद्धतीने येणार आहे. तुमच्या कंटेंटचा जर विचार केला त्याही अगोदर 3 प्रकारामध्ये इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन्स येऊ शकतात. एक 1 लाइनर, 2 मल्टिपल लाइनर आणि 3 मॅच द पेअरवर. मॅच द पेअरवर एखादा क्वेश्चन्स असतो. मल्टिपल लाइनरवरती 3 ते 4 क्वेश्चन्स असतात आणि 1 लाइनरवरती 7 ते 8 क्वेश्चन्स येतात. ज्या वेळेस 1 लाइनरवरती क्वेश्चन आलेला आहे त्यावेळेस तुमच्या इन्फॉर्मेशन बेसवर क्वेश्चन फिरतो. त्याच्यामुळे त्याबाबतचा कंटेंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि बाकी दुसरी गोष्ट मल्टिपल लाइनरमध्ये ज्या गोष्टी तुमच्या इन्फॉर्मेशन बेसवर आहेत त्याच गोष्टी आयोगाने तुम्हाला तिथंच चेक केलेलं आहे. आणि अदरवाईज जर बाकी काही गोष्टी असतील की कंटेंटच्या बाहेर विचारलेला आहे तर ते क्वेश्चन तो ऑप्शन बऱ्यापैकी आयोगाने कशा पद्धतीने सेट केला आहे ह्या गोष्टी तुम्हाला आपण जे ॲनालिसिस आता 15 क्वेश्चन सांगणार आहे इकॉनॉमिक्सचं त्याबद्दल तुम्हाला नक्कीच कळेल. आणि एक गोष्ट तुम्ही इकॉनॉमिक्सबद्दल मान्य केली पाहिजे. इकॉनॉमिक्सबद्दल एक गोष्ट तुम्ही मान्य केली पाहिजे की तुम्ही भरपूर इकॉनॉमिक्सबद्दल डाटा करता. इन्फॉर्मेशन बेस्ड फक्त आणि फक्त 7 ते 8 क्वेश्चन्स असणार आहेत. आणि मल्टिपल लाइनरमध्ये 1 ते 2 क्वेश्चन्स तुमचे इन्फॉर्मेशन बेसवर सॉल्व्ह होऊ शकतात. अदरवाईज हे तुम्हाला मान्य पाहिजे की आपण तिथं गेल्यानंतर इकॉनॉमिक्सचे 5 ते 6 क्वेश्चन्स तिथं गेल्यानंतर कळणार आहेत की कशा पद्धतीने डील करायचे आहेत. आणि हा ट्रेंड बऱ्यापैकी 21 ते 24मध्ये राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी हाच ट्रेंड पुढे येऊ शकतो. कारण कुणाच्या मनातलं मागं काय चालत आलं याच्यावरून आपण ठरवू शकतो. अदरवाईज भविष्यात तो काय करील ह्याबद्दल आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्यासमोर 21 ते 24चे क्वेश्चन्स पेपर आहेत. प्रिव्हियस इयर आहेत परंतु 21 ते 24चा ट्रेंड वेगळा आहे. बऱ्यापैकी GSबद्दल आयोगाचा ट्रेंड मार्क्स देण्याचा आहे. त्याच्यामुळे 21 ते 24च्या क्वेश्चनचे ॲनालिसिस केलं पाहिजे. आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला 21 ते 24चे राज्यसेवेचेही क्वेश्चन्स असतील त्याही
आपल्या सिलेबसच्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला ॲनालिसिसमध्ये देणार आहोत. 21 ते 24 जेवढेही राज्यसेवेचे क्वेश्चन्स तुमच्या सिलेबसच्या रिलेटेड असतील तेही क्वेश्चन ॲनालिसिसमध्ये तुम्हाला सांगू आणि वारंवार आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला समजून सांगू की कशा पद्धतीने मॅक्झिमम मार्क घ्यायचं. आपला एकच उद्देश आहे, मार्क्स कशा पद्धतीने वाढतील. आमचा तुम्हाला असं नाही आहे की मी खूप भारीशी सांगल किंवा मी तुमच्या पाठच राहील अशा गोष्टी सांगणार नाही. जे करायचं ते तुम्हाला करायचं आहे. मी एवढंच सांगू शकतो की हा कंटेंट आहे, तुम्हाला पाठ पाहिजे, हा अप्रोच आहे, तुम्ही यूज केला पाहिजे. आणि अप्रोच ह्या गोष्टी करायच्या अगोदर तुमची कंटेंट एवढा परफेक्ट पाहिजे, तुम्हाला झोपेतही जर विचारलं तर कंटेंट आठवला पाहिजे. अप्रोच लागतो तुम्हाला, आम्ही सुद्धा सांगायची गरज नाही. फक्त तुम्ही मला ज्या गोष्टी लेट कळणार आहेत त्या गोष्टी आम्ही अगोदर सांगायचा प्रयत्न करीत आहोत. आता या कितपत तुम्हाला लागू होतात हे तुमचं ॲनालिसिस करायचं आहे. काही गोष्टी लोकांना माहीत असतील परंतु आम्ही अशा पद्धतीने अप्रोच लावतो आणि तोच यूजफुल ठरला आहे. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा हे यूज करावा असं मला वाटतं. इकॉनॉमिक्सबद्दल 21 ते 35 क्वेश्चन्स आहेत. आपण आता इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स बघूयात. 10 क्वेश्चन्स बघा. एकवीस नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे. इकॉनॉमिक्सबद्दल आणखीन 1-2 गोष्टी सांगतो तुम्हाला. इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन जर तुम्हाला मराठीत जर समजला नसेल तर इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन तुम्ही इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी जर चेक केला तर तुम्हाला काही कीवर्ड्स काही गोष्टी समजून येऊ शकतात. मराठीतला क्वेश्चन समजून आला, उत्तर सापडलं तर ठीक आहे की इंग्लिश नाही वाचायचं. परंतु जर कन्फ्यूज झालं तर थोडा याच्यासाठी काही एकदम फ्लुएंट इंग्लिश येणं गरजेचं नाही आहे. तुम्ही काही गोष्टी वर्ड्स हे जर कॅच केले तर 100% तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये 13, 14, 15 मार्क्स येऊ शकतात. एक क्वेश्चन इकॉनॉमिक्सचा तुम्हाला एवढं सांगतो, इकॉनॉमिक्समध्ये आयोग एक क्वेश्चन 100% चुकवतो आणि मला माझ्या ॲनालिसिसवरून ह्या गोष्टी समजतात. 21 ते 24 आयोगाने प्रत्येक पेपरला एक क्वेश्चन 100% चुकवला आहे. त्याबद्दल ना कंटेंट ना अप्रोच हे दोन्ही गोष्टी कामाला येत नाहीत आणि हे आपण जर मान्य केलं तर तुम्ही ह्या गोष्टी करणार आहेत. अदरवाईज तुम्ही फक्त कंटेंट नाही मला खूपच कंटेंट करायचं आहे. प्रत्येक गोष्टीचे एक लिमिट असते, ह्युमन टेंडन्सी असते, कोणत्या गोष्टी कुठपर्यंत लक्षात राहतात. जेवढा कंटेंट जास्त तेवढाही तुम्ही कन्फ्यूज होतात. त्यामुळे ज्या गोष्टी अगोदर तुम्हाला आम्ही प्रायव्हेट ग्रुपला ज्या चेकलिस्ट दिलेली आहे त्या चेकलिस्टमधला डाटा तुम्ही जर परफेक्ट केला आणि आम्ही ज्या पद्धतीने अप्रोच तुम्हाला देणार आहोत त्या जर गोष्टी फॉलो केल्या तर 100% तुम्हाला येणाऱ्या 9 नोव्हेंबरला मेरिट क्रॉस करण्यासाठी ह्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. आता हा क्वेश्चन बघा. नंबर स्टेटमेंट बघा. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. एकदम काहीतरी विचारल्यासारखं फील येतो त्या स्टेटमेंटमधून. सर्व म्हणजे माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला ह्या गोष्टी कितपत माहीत पाहिजेत हे सुद्धा कळलं पाहिजे. कंझ्युमर प्राईस इंडेक्स तुम्ही केलेला आहे पण त्याच्या काहीतरी एक लिमिट आहे. कंझ्युमर प्राईस इंडेक्स कशाबद्दल काढला जातो, त्याच्याबद्दल समिती करणं योग्य आहे, त्यांनी केलेल्या शिफारशी काय असतील, त्यांनी केलेलं बेस इयर कोणतं आहे, ह्या गोष्टी मान्य आहेत, केल्या पाहिजेत. CPI असेल, CPIवरती क्वेश्चन आला आहे, WPI असेल, नंतर PPI असेल, ह्या गोष्टी तुम्ही आता ॲनालिसिसमध्ये प्रायमरी बेसला करून ठेवणं गरजेचं आहे. परंतु आयोग तुम्हाला भविष्यात कितीही कन्फ्यूज करू शकतो CPI बाबत किंवा WPI बाबत. तुम्ही किती करणं हे कितपत योग्य आहे हे गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्ही बघा, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. सर्व कामगारांना लागू होते का? त्यांनी खाली दिलं की इंडस्ट्रीयल वर्करसाठी दिलेली ही CPI आहे आणि तुम्ही म्हणताय की सर्व कामगारांना हे स्टेटमेंट चूक दिलेलं आहे आणि चूकच केलं पाहिजे. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. केवळ शब्द असेल, किंचित, परत काही जे क्वेश्चन्स हे कीवर्ड्स असतील हे तुम्हाला समजले पाहिजेत. कोणतेही, परत सर्व, ज्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतात त्यावेळेस तुम्ही उत्तरापर्यंत मॅक्झिमम पोहोचू शकता. पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह स्टेटमेंट असेल हे तुम्हाला कळलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीचे कीवर्ड्स इकॉनॉमिक्समध्ये वाचत असताना ज्या वेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन विचारला आहे, तुमच्या कंटेंटवरचा क्वेश्चन विचारला आहे, निगेटिव्ह स्टेटमेंट ही कशा पद्धतीने बरोबर येत असतात आणि ते तुमच्या कंटेंटमधलेच असतात. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टीसुद्धा समजून आल्या पाहिजेत की कंटेंटमधला क्वेश्चन निगेटिव्ह ऑप्शन निगेटिव्ह दिला आहे का कंटेंट बाहेरचा. म्हणून तुम्हाला कंटेंट तुम्ही जर व्यवस्थित केला तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून येतील आणि उत्तरापर्यंत मॅक्झिमम टाईम तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येईल. ऑप्शन क्रमांक क बघा. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे आणि तुम्ही हे CPI करताना किती लोकांनी वाचलं हे तुम्ही बघितलं पाहिजे. कारण काही विद्यार्थी म्हणू शकतात की हे असं नसतं, हे तसं नसतं. मित्रांनो, आम्ही ह्या गोष्टी फॉलो करून बऱ्यापैकी क्वेश्चन्स अटेम्प्ट करतो म्हणून आम्हाला फायदा झाला. हे तुमच्यापर्यंत पोहोचायचं आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अदरवाईज ज्याला जे घ्यायचं आहे ते घेईन, अदरवाईज ज्याला नाही पटत ते 100% त्यांनीही आमचा फोर्स नाही की तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. नंबरचं स्टेटमेंट बघा. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवन चांगले राखण्यास हे मदत करते.
बऱ्यापैकी हे स्टेटमेंट सगळं तुम्हाला काहीतरी CPI बद्दल, योग्य औद्योगिक कामगारांना, इंडस्ट्रीयल वर्कर्स, जे की तुम्हाला इंडस्ट्रीयल वर्कर्सबद्दल विचारलं आहे आणि काही गोष्ट त्यामध्ये चुकीची वाटत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ड ह्याचं उत्तर आहे आणि 3 नंबरचं ऑप्शन ह्याचं उत्तर आहे. परंतु अशा पद्धतीचे फक्त तुम्ही कॉन्शियस राहिलं पाहिजे शेवटच्या ऑप्शनपर्यंत, नाही तर दिसतंय मॅक्झिमम मॅक्झिमम घेऊन चालू, हे चुकीचं आहे. हे अप्रोच असला नाही पाहिजे. सगळ्या गोष्टीचं एक क्रायटेरिया असतो. प्रत्येक गोष्ट कुठं यूज करायची, कुठं नाही करायची, हे तुम्हाला समजलं ना, आणि हे तुम्हाला आम्ही ह्या प्रोसेसमध्ये डेव्हलप करणार आहोत. जे विद्यार्थी आमच्यासोबत आहेत त्यांना मी एवढी शाश्वती देतो की तुम्ही 9 नोव्हेंबरच्या पेपरला जर अशा पद्धतीने टॅकल करून आणि तुमचा कंटेंट परफेक्ट करून गेले तर 100% तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होईल. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे 21 नंबरच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही? मी अगोदरपासून तुम्हाला काही गोष्टी सांगतोय की आहे, नाही, बरोबर, चूक, ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत. कारण काय होतंय ना, ह्या गोष्टी तुमच्या सिली मिस्टेकमध्ये तुम्ही परत म्हणता की सर माझ्या सिली मिस्टेक झाल्या, तर ह्या सिली मिस्टेक तुमच्या ग्राह्य होत नाही. तर मेरिटमध्ये बाहेर पडण्यासाठी 1-1, 2-2 क्वेश्चन होऊन आम्हाला माहिती आहे की .25, .50चं महत्त्व काय आहे. त्याच्यामुळं 1-1 क्वेश्चन महत्त्वाचा असतो. सिली मिस्टेक तुमच्या ग्राह्य धरणार नाहीत. मी कितीही सांगितलं चूक बरोबर आणि ह्या अशा गोष्टी जरी सांगितल्या नाही हो, तर 100% तुमची एखाद दुसरी सिली मिस्टेक होणार आहे. त्यात मी पण मोडतो. परंतु मॅक्झिमम जर 5-6 क्वेश्चन जर अशा पद्धतीने चुकवत असाल तर तुम्ही बाहेर पडतात मेरिटच्या. तुम्ही कितीही हुशार असा, कितीही मार्क्स घ्या, परंतु हे एकदम गोष्टी असतात ज्या वेळेस तुम्हाला आयोग हो नाही यामध्ये जर कन्फ्यूज करायचा विचार असेल तर त्या गोष्टी एकदम इझी असतात, तुमच्या नॉलेज बेस असतात, परंतु तुम्ही तो पेशन्स, तो क्वेश्चन्स वापरत आणि इट इज टू हार्ड टू मेंटेन इट इन 100 क्वेश्चन्स. ते 100 क्वेश्चनपर्यंत पोहोचेपर्यंत ह्या गोष्टी खूप अवघड आहेत. खरंच ॲज ए ॲस्पिरंट म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय की तो पेशन्स तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे, तुम्ही पाणी पिलं पाहिजे, तुमच्यापाशी चॉकलेट घेऊन गेलं पाहिजे, त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत आणि ह्याची वारंवार प्रॅक्टिस करायची PYQची कशा पद्धतीने आयोगाने विचारले आहे, मग तुम्हाला ते डेव्हलप होत जाईल. हे काही मी सांगितलं डेव्हलप झालं असं होणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागतील आणि त्या गोष्टीचा ॲक्सेप्टन्स ठेवून ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. बाकी जर मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक आणि पतनियंत्रणाचे साधन नाही विचारले आणि तुम्हाला RBI बाबत RBIच्या गुणात्मक आणि संख्यात्मक ह्या साधनांमध्ये बायफर्गेशन जरी करता आलं, हे तुम्हाला माहीतच असणार आहे कारण हे कंटेंट बेस्ड क्वेश्चन आहे. परंतु तुम्ही जर हो नाहीमध्ये कन्फ्यूज झाला तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1 उपभोग कर्जाचे नियंत्रण तुम्हाला 100% माहिती आहे की हे आहे आणि तुम्ही गडबडीत हे मारून ऑप्शन 1 उत्तर मारून पुढे जाऊ शकता. एकदम इझी क्वेश्चन आहे. खुल्या बाजारातील व्यवहार हे RBIचं संख्यात्मक साधन आहे आणि गुणात्मक साधनं हे 3 दिलेले आहेत. बाकी तुम्ही मग ह्याच्या ॲनालिसिसमध्ये गुणात्मक साधनं आणि संख्यात्मक साधनं लिहून घेणं आणि त्याचं बायफर्गेशन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. बाकी RBIबद्दल बऱ्यापैकी PYQमध्ये डाटा विचारला गेलेला आहे आणि RBIचं मला वाटतं की आत्तापर्यंत ज्या 21 ते 24चा ट्रेंड यूज करते आयोग RBIवरती कन्सेप्च्युअल गोष्टीच थोडं विचारत आहे. कारण भविष्यात तुम्हाला मग CRR, SLR ज्या काही ओपन मार्केट ऑपरेशन्स असतील हे गोष्टी तुम्हाला कन्सेप्च्युअल विचारू शकतं आयोग. कधी सुरू झालं हे फॅक्च्युअल विचारू शकतं आणि RBIवरती आता पुढेही क्वेश्चन दिसणार आहे तिथंही कशा पद्धतीने डील केलं पाहिजे ह्या अशा गोष्टी असणार आहेत की आपण अभ्यास जरी पलीकडे असतील तर तुमच्या नक्कीच कामाला येऊ शकतात. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. 23 नंबरचा क्वेश्चन बघूयात. खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. 2024चा पेपर आहे आणि ही योजना मला वाटतं 2020ची असेल, 17 सप्टेंबर. तर ह्या गोष्टी आपण वाचल्या तर पाहिजेतच. विश्वकर्मा योजना ही माहीत तर पाहिजेत, परंतु ह्यामध्ये थोडा गोष्टी जर बघितल्या आणि भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958ला करण्यात आली तर त्याबद्दलही तुम्हाला सांगतो की पंचवार्षिक योजना करताना ही गोष्ट तुम्ही सेकंड पंचवार्षिक योजनेमध्ये वाचलेली असणार आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट तुम्हाला 100% माहीत पाहिजे. आयोगाला 100% अधिकार आहे की ह्या गोष्टी तुमच्या चुकवण्याच्या. तर परंतु ही तर हे स्टेटमेंट बरोबर दिलं आहे. बाकी PM विश्वकर्मा कौशल्य योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे.
100% केंद्र शासनाची योजना आहे म्हणल्या PM यांच्या नावाने सुरू करण्यात आले, हे स्टेटमेंट योग्य आहे. याच्यामध्ये मग तुम्ही म्हणणार सर केंद्र पुरस्कृत सेंट्रली गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड काय असं तसं, बिलकुल नाही. अपेक्षा एवढीच आहे की केंद्र शासन पुरस्कृत आहे का नाही, PM नाव आहे दिसतंय तुम्हाला, तर 100% तुम्ही घेऊन गेलं पाहिजे. बोथ ऑप्शन्स अ ब बरोबर दिलेला आहे. चोवीस नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते आहेत? चारही ऑप्शनमध्ये 3 घटक दिलेले आहेत. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणते तरी 3 ऑप्शन चॉईस करायचे आहेत. जन्मदर, माता मृत्यूदर, स्थलांतर, जन्मदर मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर, जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर, जन्मदर माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर. आता ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला काही गोष्टी चॉईस करायच्या आहेत की आपल्या भारतीय लोकसंख्येत काय वाढल्याने काय कमी झाल्याने बऱ्यापैकी फरक पडू शकतो. तर ह्या गोष्टी तुमच्या जर लक्षात आल्या असत्या तर जन्मदर, मृत्यूदर, ह्या 2 गोष्टीमुळे तर 100% फरक पडतो. म्हणून हे 2 गोष्टी सोबत असलं पाहिजेत. आणि ऑप्शन क्रमांक 1 हे गेलं आणि ऑप्शन क्रमांक 4 ही गेलं, ऑप्शन क्रमांक 2 राहतात. आणि मग तुम्हाला चॉईस करायचं आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट का मायग्रेशन. आणि ह्या गोष्टीमध्ये जर चॉईस करायचं असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे की IMR आणि मायग्रेशन ह्या दोन्हीपैकी कोणत्या ह्याने जास्त फरक पडू शकतो. IMRने सुद्धा फरक पडतो, परंतु मायग्रेशन ही अशी गोष्ट आहे की भारतीय लोकसंख्येच्या बदलात जास्त कारणीभूत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. ऑप्शन मोठं येईन छोटं येईन काहीच नाही, ह्या गोष्टी तुम्हाला अशाच लॉजिकली लावायच्यात. आणि हे इन्फॉर्मेशन बेस आहे. अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट तुमचं 100% आमच्या या सिरीजच्या माध्यमातून होईल. आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला नंतर सांगू की कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये कशा पद्धतीने देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका. ज्याला पटतंय त्यांनीच घ्या, बाकी ज्याला पटत नाही त्यांनी प्लीज आम्हाला आमच्यापेक्षाही तुम्हाला काही जास्ती गोष्ट माहीत असतात, तुम्ही तुमच्या पद्धतीने डील करा. आम्हाला ज्या विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर अशा गोष्टी चुकतात तशा गोष्टी चुकतात, यावरून आमच्या मेंटर हबच्या टीमने ठरवलेलं आहे की मुलांना ह्या गोष्टी फ्रीमध्ये द्यायच्यात, की कारण त्यांचा वेळ वाचावा. कारण आम्ही ह्या गोष्टी 4-5 वर्ष गेले, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला समजल्यात, तर त्यांचा हा वेळ जाऊ नये त्या उद्देशानेच आम्ही ह्या गोष्टी सुरू करत आहोत. 25 नंबरचा क्वेश्चन बघा. IMFच्या 2024-25 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था, सर्वात श्रीमंत देशाच्या योग्य क्रम लावा. ह्या गोष्टी तुम्हाला 100% माहीत पाहिजेत. IMFचा आत्ताही सुद्धा करंटचा आकडेवारी आलेली आहे आणि भारताने जापानला क्रॉस करून 4था क्रमांक मिळवलेला आहे. ह्याही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. आता करंट रिलेटेड IMF असेल, वर्ल्ड बँक असतील, ज्याही टॉपच्या संस्था असतील त्यांनी काही रिपोर्ट दिले असेल तर तो भारताशी ज्या गोष्टी रिलेटेड आहेत त्या गोष्टी तुम्हाला समजल्यात. आणि त्यातही तुम्हाला एकदम जी गोष्ट मोठी घडलेली तीच माहिती पाहिजे. त्याचा इन डिटेल तुम्ही अभ्यास करणं कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी ते योग्यही नाही आणि तुमचा होणारही नाही, तुमच्या लक्षातही गोष्टी राहणार नाहीत. आता पॉवर्टीबाबतही काही गोष्टी वर्ल्ड बँकेने दिलेल्या आहेत. आता सध्या रिसेंटली करंटमध्ये पॉवर्टीची रेंज बदललेली आहे, जी $2.15 होती ती बदलून आता चेंज झालेली आहे. त्याही गोष्टी तुम्ही करंटमध्ये केलेल्या पाहिजेत. 100% त्या गोष्टी माहीत पाहिजेत. करंट रिलेटेड ज्या वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, आम्ही त्या मान्य करतो की कारण कसं आहे कंटेंट हा आहे तुमचा तो, आणि ते कशाहून ठरणार आहे तर ह्या PYQ वरून. IMF अशा गोष्टी विचारतं, तर 100% IMFने जर काही गोष्टी टाकल्या असतील तर त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत की कशा पद्धतीने तुम्ही उत्तरापर्यंत गेला पाहिजे. तर 2024 अमेरिका, चीन, जर्मनी, जापान आणि भारताने सध्या जापानला क्रॉस करून 4था क्रमांक मिळवलेला आहे. हेही करंट रिलेटेड तुमच्या लक्षात आलं पाहिजे. भविष्यात याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो किंवा तुम्हाला कोणत्या देशाला क्रॉस केले अशा पद्धतीने जर क्वेश्चन आला तर जर्मनी आणि जापानमध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तुम्हाला 100% माहीत असेल आपण 4थ्या क्रमांकावर गेले आणि आयोगाची ही ट्रिक असते कोणत्या देशाला क्रॉस केले तर तुम्हाला 100% जर्मनी जापानमध्ये तुम्ही ही होऊ शकतात. म्हणून जो कंटेंट करतोय तो एकदम परफेक्ट केला पाहिजे. फिगरून कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. 26 नंबरचा डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल डॅशशी संबंधित आहे. अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा या दोन्ही रिलेटेड विजय केळकर समिती आहे, परंतु आयोगाने अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समिती दिलेली आहे. मीही अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती त्यावेळेस मारलेलं होतं, परंतु काही विद्यार्थ्यांनी वित्तीय क्षेत्रातील सुधारणा समिती मारलेला आहे. बट ऑब्वियस आहे की ह्या गोष्टी तुम्हाला बाय चॉईस आहेत की तुम्ही तिथं काय मारलेलं आहे, परंतु किती जणांच्या ही गोष्टी लक्षात आल्या असतील
ते वेगळी गोष्ट आहे, परंतु अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समितीसुद्धा विजय केळकर आहे आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीसुद्धा विजय केळकर समिती रिलेटेड आहे. बाकी तुम्हाला सांगतो प्रशासकीय सुधारणा समिती, व्यापार विषयक सुधारणा समिती याच्याशी त्यांचा काही संबंध नसेल, परंतु आयोगाचा सध्याचा ट्रेंड जर बघितला तर समित्यांवरती क्वेश्चन येत आहे. मग समित्यांबाबत प्राथमिक लेवलला तुम्ही करांबाबत, बँकिंगबाबत आणि आणखीन काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. एकदम ह्या गोष्टी बायफर्गेट करून जर केल्या तर तुमचा जो एक क्वेश्चन येणार आहे तो क्वेश्चन कसालाच चुकणार नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टी जर तुम्ही करून ठेवा ॲनालिसिसमध्ये, ना की मग तुम्ही प्रत्येक ऑप्शनच चेक करायचे आणि ह्याचीच इन्फॉर्मेशन गोळा करतो त्या इन्फॉर्मेशन नाही. समित्यांबद्दल क्वेश्चन आहे तर मला वाटतं की बँकिंगबद्दल त्या 2 समित्या महत्त्वाच्या आहेत, करांबाबतच्या 2 ज्या समित्या महत्त्वाच्या आहेत त्या समित्या सिक्वेन्स वाईज इयर वाईज लक्षात ठेवायच्या. बँकिंगबद्दल थोडं इन डिटेल क्वेश्चन्स येऊ शकतो, त्यामुळे त्या 2 समित्यांमधलं बायफर्गेशन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ती इन्फॉर्मेशन तुम्ही ह्या क्वेश्चन थ्रू केली तर भविष्यात तुम्हाला समित्यावरती जर क्वेश्चन आला तर 100% बरोबर येऊ शकतो. 27 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅशमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली आहे. डॅश इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI टू रिप्लेस ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या जागी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आलेला आहे. तर याबद्दल इंडायसेसबद्दलही क्वेश्चन्स येऊन आता सध्याचा ट्रेंडमध्ये इंडायसेसबद्दलही क्वेश्चन्स येत आहेत. तर इंडायसेसबद्दल MPI आणि सध्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025ला आलेला आहे, 2023च्या आकडेवर त्याच्यामध्ये दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे MPI अशा वेगवेगळ्या इंडेक्सबद्दल माहिती दिलेली आहे त्या गोष्टी तुम्हाला करंट रिलेटेड करणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला हे माहिती आहे की MPI 2010मध्ये, त्याच्यामुळे तुम्ही कसल्याही प्रकारे कन्फ्यूज न होता हे ऑप्शन मारणं योग्य आहे. कारण काय की ज्या गोष्टी इन्फॉर्मेशन बेस्ड आहे ते तुम्हाला माहीतच पाहिजेत आणि ह्याच गोष्टी जर माहीत असतील तर तुमचा वेळ वाचल आणि तुमचा मॅक्झिमम अटेम्प्ट क्वेश्चनमध्ये होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 28 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. आता मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात तुम्ही कशा पद्धतीने आता इथं फेल ठरू शकता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नेहमीच हा कीवर्ड आहे, परंतु राष्ट्रीय उत्पन्नावर ज्या आयोगाचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न सुरू झाल्यापासून 2 ते 3 क्वेश्चन हमेशा येऊन जात आहेत, परंतु तुम्ही त्या गोष्टी आता फॅक्च्युअल डाटा कमी करून आयोगाने कन्सेप्च्युअल गोष्टीकडे आयोगाचं लक्ष गेलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आयोग हे तुम्हाला विचारत आहे. ह्या गोष्टीवरती तुमचं प्युअर नॉलेज चेक होणार आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला 100% माहीत पाहिजेत. त्याच्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. स्थूल ग्रॉस नॅशनल प्रोडक्टपेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते, म्हणजे GNP ही NNPपेक्षा जास्त असते. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रॉस याच्यामध्ये डेप्रिशिएशन असते आणि नेटमध्ये डेप्रिशिएशन वजा केले जाते, त्यामुळे GNP ही NNPपेक्षा 100% जास्तच राहणार आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दुसरं स्टेटमेंट बघा. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. बरोबर आत्ताच सांगितलं मी, ग्रॉस घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. याच्यामध्ये नेट शब्द यूज केलेला आहे आणि त्यामुळे घसाऱ्याचा समावेश यामध्ये नसतो. त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल क्लिअरन्स राष्ट्रीय उत्पादन सार्वजनिक वित्त हे असे टॉपिक आहेत आयोगाचे की यांच्यावरती क्वेश्चन विचारल्याशिवाय आयोगाचा पेपर पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. ह्या 2 टॉपिकवरती मला असं वाटतं कधी कधी 3, 4, 5 क्वेश्चन विचारले आहेत. त्यामुळे हे 2 टॉपिक प्रायोरिटी बेसिसवर सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. फॅक्च्युअल, कन्सेप्च्युअल सर्व गोष्टी जर माहीत झाल्या तर तुमचा यात एकही मार्क जाणार नाही. आणि आयोगाने हे तेच केलेलं आहे की विनाकारण काही विचारलेलं नाही आहे. जी गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे त्याबद्दल चेक केलेलं आहे. उद्या ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे होती, आयोगाला पूर्ण अधिकार आहे की ह्या गोष्टी तुमच्या चूक करण्याच्या आणि तुम्हाला चेक करण्याच्या. त्याच्यामुळे काहीही गोष्ट आली, ऑप्शन 2 बरोबर दिसते, 2 स्टेटमेंट दिलेत, घेऊन चाललाय ऑल ऑफ द बो अशा गोष्टी इथे चालणार
देणार नाही. तुमचं कंटेंट परफेक्ट करा आणि आम्ही सांगितलेल्या अप्रोचवरती विश्वास ठेवा, तुम्हाला 100% याचं आउटपुट मिळेल. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. एकोणतीस नंबरचा क्वेश्चन बघा. 29 नंबर, भारताच्या 23-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल, इतके विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत की सर याच्याबद्दल काय करावं. काही मेंटरशिपला आमच्या ऐकण्यात आलेलं आहे की एक डेचं काम दिलेलं आहे की अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल एकदम डिटेलमध्ये करून ठेवावा. हे जो तुम्ही ज्या पेड मेंटरशिपच्या गोष्टी करतोय, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी कितपत करणं योग्य आहे. मी तुम्हाला आमच्या प्रायव्हेट ग्रुपला आता एक ही टाकणार आहे किंवा टाकलेली असेल की अर्थसंकल्पावरती 21 ते 24मध्ये जे क्वेश्चन विचारले आहेत त्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा ट्रेंड आहे आयोगाचा. जिथं तुम्हाला चुकवायचं आहे तिथं मी आयोग म्हणून तुम्हाला बरोबर येऊ देणार नाही. ना तुमचा कंटेंट असेल ना तुमचा अप्रोच योग्य असेल, परंतु जिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या गोष्टी जर माहीत झाल्या तर 100% तुमच्या गोष्टी त्याबरोबर येऊ शकता. त्याच्यामुळं जे विद्यार्थी माझ्यासोबत निगडीत असतील, आमच्या ग्रुपवर असतील, त्यांनी निश्चिंत राहा. अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालावरचा क्वेश्चन्स आपल्याला तशाच पद्धतीने डील करायचा आहे. बाकी तुम्हाला ज्या हेडलाईन गोष्टी असतील त्या मी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल, त्याची काळजी तुम्ही करू नका. भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले आहे. हे तुमचं प्युअर इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे, स्टेटमेंट आहे. कारण 23-24चा अर्थसंकल्प जरी असेल तर तुम्ही करंट रिलेटेड कोणत्या अन्नधान्यास श्री अन्न म्हणलेलं आहे, भरड धान्य हे कितीतरी वेळेस त्या वेळेस मी वाचलेलं होतं, म्हणजे विद्यार्थ्यांनी वाचलेलं असणारच आहे. मला एवढंच सांगायचं आहे की इथं आयोगाला अधिकार आहे की तेलबिया याला श्री अन्न म्हणलेलं आहे, कशाला दुसऱ्या हे देऊन श्री अन्न कशाला म्हणलेलं आहे हे तुम्हाला चुकवू शकतो आयोग. परंतु खालचे 2 स्टेटमेंट बघा. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की अशा अर्थसंकल्पामध्ये भरपूर तरतुदी करण्यात आलेल्या असतात. कोणत्या गोष्टीसाठी किती कोटी रुपये तरतूद करणे हे जर तुम्ही विचार केला तर कुठपर्यंत पाठ करणार आहेत आणि काय गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत. त्याच्यामुळं 13, 14, 15 आणि असे क्वेश्चन चुकतायत तर 100% चुकू द्या. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि ते तुम्हाला मेरिटमधून बाहेर काढणार नाहीत. परंतु कंटेंट आणि जिथं योग्य अप्रोच आहे ह्या गोष्टी जर तुम्ही चुकवत असाल तर तुम्ही मेरिटमधून बाहेर जाऊ शकता. हे स्टेटमेंट आयोगाने बरोबर दिलं आहे. परंतु नंबर स्टेटमेंट आहे, राष्ट्रीय पशुधन मिशनकरिता 1,000 कोटी तरतूद करण्यात आली होती. त्यावेळेस मी ही स्टेटमेंट बरोबर घेऊन गेलो होतो आणि मी ऑल ऑफ द व मारलं होतं. आयोगाचं जर आयोगाला MPSCला जर तुम्हाला चुकवायचं असतं किंवा तुमचा बरोबर स्टेटमेंट घेऊन यायचं असतं तर त्यांनी ऑल ऑफ द अबव हा ऑप्शन सेट केला नसता. तुम्हाला अ, ब, ब, क किंवा अशा पद्धतीने ऑप्शन नन ऑफ द अबव असं काहीतरी सेट करून ठेवलं असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही परंतु आयोगाला माहिती आहे की तुम्ही ही गोष्टी कन्फ्यूज होणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन डील करणं योग्य आहे. उद्या भविष्यात तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला तरी मी तुम्हाला हाच अप्रोच देईल. कारण काय मॅक्झिमम मुलं हेच कुणालाच माहीत नव्हतं की राष्ट्रीय पशुधन मिशनकरिता 1,000 कोटी तरतूद करण्यात आलेली होती आणि मीही ती गोष्ट सापडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती अर्थसंकल्पातही मला सापडली नाही. परंतु गुगलवर सर्च केल्यानंतर 450 कोटी असं काहीतरी आकडेवारी सापडली, परंतु ती योग्य नाही. त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक अ, ब ह्याचं उत्तर दिले. आणि ज्या विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन जर बरोबर आला असेल तर तो एकदम नवीन विद्यार्थी काहीतरी ऑप्शन मारतोय आणि दुसरी गोष्ट त्याला म्हणजे काहीच माहीत नाही, अप्रोच माहीत नाही किंवा काय कसं डील करायचं ह्या गोष्टी माहीत नाही. आणि मी गॅरंटेड सांगतो चुकून एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याचा हा क्वेश्चन बरोबर येऊ शकतो आणि त्याचा हा क्वेश्चन आलेला असेल तो कदाचित मेरिटमध्ये नसेल. त्यामुळे 29 नंबरचा क्वेश्चन बघूयात आता. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? तुम्हाला अगोदरपासून मी सांगतोय आयोगाचा उद्देश होय नाही. ज्या वेळेस अशा गोष्टीत क्वेश्चन विचारला असतो तो एकदम इझी कॅटेगरीमध्ये येतो, परंतु विद्यार्थी गडबड करतो. आहे विचारलं आहे एक मान्यता फक्त स्टॉक एक्सचेंज आपण बऱ्यापैकी वाचलेलं असतं आणि आपण 1 नंबरचं ऑप्शन मारून बाहेर निघून जातो किंवा मग ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. परंतु हे नाही जर समजलं, हा क्वेश्चन खूप इझी कॅटेगरीमध्ये येतो, तुमच्या वाचण्यातही नसेल. म्हणजे मी विद्यार्थी म्हणून माझ्या ह्या वाचण्यात नाहीत आणि नसणार आहे असा कोणताच विद्यार्थी नसेल की त्याच्या ह्या गोष्टी वाचण्यात असतील. परंतु ह्या गोष्टी जर तुम्ही बऱ्यापैकी जर विचार केला, कशा पद्धतीने गोष्टी जर झाल्या असतील, यात इथं डील जर व्यवस्थित केलं असेल, यात काही कीवर्ड्स आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होईल. ऑप्शन क्रमांक 1 बघा. एक मान्यता
प्राप्त यातला कीवर्ड आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI द्वारे अधिकृत व्यासपीठ. 3 नंबर बघा, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारी कोणतेही, हा एक कीवर्ड आहे. कोणतेही व्यासपीठ आणि परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत. फक्त 4 कीवर्ड्स बघा. आणि तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कोणत्या गोष्टीला घेऊन जाणार आहात? मान्यता प्राप्त, अधिकृत, कोणतेही का प्राधिकृत? तर अधिकृत हे नाही आहे, सॉरी कोणतेही नाही आहे. त्याच्यामुळं फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ अशा पद्धतीचं उत्तर आहे, म्हणजे ते नाही आहे RBIने अधिकृत केलेलं. त्याच्यामुळं तिन्ही ऑप्शन बाकीचे तुम्हाला ते सांगतायत की बऱ्यापैकी मान्यता प्राप्त, अधिकृत, प्राधिकृत. आणि मीही हा क्वेश्चन तर त्याच पद्धतीने डील केला होता आणि भविष्यातही तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन आले तर ह्याच पद्धतीने डील करायचे आहेत. कदाचित तुम्हाला कीवर्ड जरी नाही दिले तरी काही ना काही जरी मराठीत कीवर्ड सापडले नाही तर इंग्लिश क्वेश्चन तुम्ही रेफरन्स केला पाहिजे उत्तरापर्यंत पोहोचायला. तुम्हाला पुढं भविष्यात नक्की अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊन तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 31 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? कर्ज वाटप करणे, ब ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे, क कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यासाठी प्रोत्साहन देणे, ड स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे. 4 ऑप्शन बघा. बऱ्यापैकी सगळे ऑप्शन पॉझिटिव्ह आहेत, परंतु नाफेडविषयी क्वेश्चन आहे आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट विचारलं आहे. तर मुख्य उद्दिष्ट एकच असू शकतं. जसं की आपण मागं इतिहासाच्या ह्याच्यामध्ये बघितलं, होम रूल म्हणजे काय. मी स्वतः तिथं विचार केला होता की होम रूलची एकच व्याख्या असतील, म्हणून मी ऑप्शन क्रमांक ब कर गेलो. आणि इथंही मी हा क्वेश्चन बरोबर त्याच पद्धतीने डील केलेला आहे आणि हा माझा क्वेश्चन बरोबर आलेला आहे. मी राज्यसेवा मेन्सच्या टायमाला नाफेड बऱ्यापैकी केलं होतं, म्हणून मला काही कन्फ्यूज झालं नव्हतं. परंतु जे विद्यार्थी कन्फ्यूज झाले असतील त्यांच्यासाठी काही गोष्टी बघितल्या तर विच इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया. नाफेडचं काही मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर क्रेडिट डिस्ट्रीब्युशन, टू प्रमोट रुरल इंडस्ट्रियलायझेशन, टू प्रमोट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. आणि ब आणि क हे 2 ऑप्शन मुख्य उद्दिष्ट असू शकतात. तर तुम्ही विचार करा की नाफेड ही सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था आहे आणि ती टू प्रमोट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर येतं. बाकी तुम्ही मॅक्झिमम घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे केला नाही पाहिजे. मुख्य उद्दिष्ट हे तुमचा कीवर्ड आहे याच्या. आणि असेच क्वेश्चन्स आहेत, तुम्ही कितीही म्हणा. कदाचित एखादा क्वेश्चन असा असू शकतो होम रूल बाबत विचारला आहे की तुम्हाला एक क्वेश्चन जर विचारले असेल, एक गोष्ट जर काढायची असेल तर बऱ्यापैकी एखादा क्वेश्चन 10 पैकी 1-2 क्वेश्चन जाऊ शकतात. परंतु जर तुम्हाला अशा पद्धतीने डील केलं तर मॅक्झिमम त्याचा फायदाच होणार आहे, तोटा कसलाही होणार नाही. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आतापर्यंत तुम्हाला मागे विचारलं निगेटिव्ह स्टेटमेंट, आता बरोबर आहे विचारलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आणि भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात जनरल अप्रोचने हा क्वेश्चन सेट केलेला आहे. तर तुम्ही जर विचार केला, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवितो, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो, एकूण जमा खर्च राजकोषीय तूट दर्शवतो, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवतो. या सर्व गोष्टी रिलेटेड भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात आहे. आणि आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक करताना ह्या सर्व गोष्टी, तुटीची अर्थसंकल्प असेल किंवा काय, प्राथमिक तूट काय, राजकोषीय तूट काय, परिणामकारक महसुली तूट काय, ह्या गोष्टी तुम्ही तिथं डील केलेल्या आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी अर्थसंकल्पाबाबत रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काहीही अधिकार नाही यातलं एकही ऑप्शन कट करण्याचा. ऑप्शन क्रमांक 4 ऑल ऑफ द अबोव हे त्याचं उत्तर आहे आणि आयोगानेही तेच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशाच डील करायच्यात विनाकारण. तुम्हाला काय माहिती खाली कोणते विधान बरोबर आहे अर्थसंकल्पासंदर्भात? कोणतंच विधान असं वाटत नाही की भारतीय अर्थसंकल्पाच्या निगडीत नाही. आणि ऑप्शनही बघा, अ ब कड ब, फक्त ब आहे का, मग फक्त अ ब आहे का, मग बाकीच्या स्टेटमेंटचं काय, तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्यापैकी माहीत नाहीत आणि आयोगाला माहिती. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ऑल ऑफ द ब मारा. त्याच्यामुळे ऑल ऑफ द ब कुठं दिलं आहे आणि ऑल ऑफ द ब कुठे नाही दिलं, ह्या गोष्टी तुमच्या जर समजून आल्या तर बऱ्यापैकी मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे बरोबर येऊ शकतात. ते 30 नंबरचा क्वेश्चन बघा. जोड्या जुळवा. क्रांती आणि उत्पादन दिलेलं आहे. 2024चं पेपर आहे, म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशनवर क्वेश्चन येतोय.
आणि ग्रीन रिव्हॉल्युशनवर आता इथून पुढे क्वेश्चन येणारच आहे असं मला वाटतं. क्रांती आणि उत्पादन दिलेले आहेत. हा एकदम इझी कॅटेगरीमध्ये आयोगाने क्वेश्चन सेट केला आहे, परंतु तुम्ही जर व्यवस्थित ह्या क्वेश्चन डील केला तर एकच ऑप्शनवरून तुम्हाला उत्तर निघते. हरित क्रांती अन्नधान्याबाबत आहे, परंतु याचं ॲनालिसिस करताना उद्या जर आयोगाने याच्यावरती क्वेश्चन फ्रेम केला तर भरपूर प्रमाणात टिपिकल क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो, कारण तुम्हाला आता इन्फॉर्मेशन आयोगाने हरित क्रांतीबद्दल दिली आहे, एकच ऑप्शनवर तुमचं उत्तर निघत आहे. परंतु जर भविष्यात आयोगाला जर फ्रेम करायचं असेल तर अवघड हरित क्रांती आणि त्याचे उत्पादन तुम्ही पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्याही पुढे जाऊन हरित क्रांती आणि त्याचे जनक हे तुम्ही ॲनालिसिसमध्ये करून ठेवणं आहे. ह्या 2-3 गोष्टी जर करून ठेवल्या तर मला वाटतं की ग्रीन रिव्हॉल्युशनवर आयोगाची पुढची स्टेप अशीच असू शकते. आणि आणखीनही मला वाटतं ग्रीन रिव्हॉल्युशनवरती प्रिलिम्सला क्वेश्चन आता मला असं वाटतं की 100% राहील, कारण ग्रीन रिव्हॉल्युशनवरती भरपूर विचारण्यासारख्या गोष्टी आहेत. शेती हा तुमचा सिलेबसचा इकॉनॉमिक्सच्या वर्ड आहे, त्याच्यामुळं ग्रीन रिव्हॉल्युशन, नाबार्ड, ज्या काही गोष्टी शेती संबंधित असतील त्या रिलेटेड गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅशमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा करण्यात आली आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बाबतीत ज्या गोष्टी कलमे असतील किंवा काय असतील ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. 112 हे याचं इझी उत्तर आहे, परंतु आयोग तुम्हाला भविष्यात इझी क्वेश्चन टाकला आहे हा, तर आयोगाला आता नक्की 110 ते 117, 166, 166, 1-2 आणि 266, 1-2 आणि 267 हे कलम तुम्ही अर्थसंकल्पाच्या दृष्टीने करून ठेवणं योग्य आहे. आणि ह्या गोष्टी इथंच ॲनालिसिसमध्ये पाठ करून ठेवायच्या, बाकी तुम्हाला पुस्तकामध्ये म्हणजे गोष्टी करण्याची गरज पडली नाही पाहिजे. ॲनालिसिसमध्ये फक्त वरच्या गोष्टी जरी करून ठेवल्या तर एक स्टेप असती, ते स्टेपला क्वेश्चन विचारला आहे तर त्याच्या पुढे जाऊन स्टेपमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे तुम्ही जर केलं तर 100% तुम्हाला आयोगाचा अप्रोच किंवा काही गोष्टी समजून येऊ शकतात आणि तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन बरोबर आणू शकता. 34 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे 112. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पस्तीस नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मी ह्या गोष्टी ह्याच्यासाठी सांगतोय, सिली मिस्टेक होतात, बरोबर, सत्य, चूक, अचूक, ह्या गोष्टी तुम्ही क्वेश्चनच वाचताना लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्याला चूक काढायचं आहे का बरोबर काढायचं आहे, त्यावेळेस तुमच्या मॅक्झिमम ज्या चुका होतात अशा गोष्टींनी, ज्या सिली मिस्टेक्स आहेत त्या 100% कमी होत्याल आणि तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट मिळू शकतं. आणि तर इतकी प्रॅक्टिस करूनही 1-2 गोष्टी ज्या चुकतात त्या गोष्टी मान्य आहेत, परंतु तुमच्या जर 5-5, 6-6 मिस्टेक अशा गोष्टी होत असतील. तुम्ही बघा इकॉनॉमिक्समध्ये किती क्वेश्चन आहेत, 2 निगेटिव्ह नाही विचारले आणि इझी क्वेश्चन होते, होय विचारले, नाही विचारले, ह्या गोष्टी तुम्ही करून ठेवल्या पाहिजेत. अशा प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला लूप होल सापडतील की आयोग ह्यामध्ये क्वेश्चन चुकवत आहे आणि ह्या गोष्टी गडबडीमध्ये आपल्या चुकतात आणि आपल्याला मेरिटमधून बाहेर जावे लागते. बाकी हा क्वेश्चन बघा, राष्ट्रीय उत्पन्नाबाबतच 2 क्वेश्चन आलेत. हा एक क्वेश्चन बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये जी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, इन्फॉर्मेशन बेस्ड आहे, म्हणून आपण निगेटिव्ह स्टेटमेंट आहे म्हणून चूक करणं योग्य नाही, कारण इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे. आणि हे तुम्हाला आयोगाने चेक केलं आहे की ग्रॉस GDPमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते, तर 100% नागरिकांनी देशाबाहेर उत्पन्न यामध्ये समाविष्ट नसते GDPमध्ये. तर त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्याचंच कॉन्ट्राडिक्ट स्टेटमेंट त्यांनी पुढे तयार केलं आहे की स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते आणि हे स्टेटमेंट चूक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल का त्यांनी ऑल ऑफ द अबव ऑप्शन सेट केलं नाही. तिथं ऑल ऑफ द अबव जरी सेट केला असतं तिथंही अधिकार होता आयोगाला की तुम्हाला चुकवू शकत होता आणि इथं तुम्हाला तेच चेक केले तरी हा इझी कॅटेगरीमध्ये येतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त असेल, ह्या गोष्टी तुम्ही प्रायोरिटी बेसिसवर कंटेंट आणि कॉन्सेप्च्युअल क्लिअरन्स असला पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये मॅक्झिमम मार्क्स येऊ शकतात. इकॉनॉमिक्सबद्दल आणखीन काही जर गोष्टी असतील तर 100% आमच्या प्रायव्हेट चॅनलवरती तुम्हाला आम्ही दिलेलं आहे. ह्या गोष्टी अशाच असतील आणि तुम्हाला फ्री असतील, हे मेंटर हबच्या टीम थ्रू मी तुम्हाला सांगत आहे. कारण तुम्ही बिलकुल काळजी करू नका, आम्ही ज्या गोष्टी तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत त्या फ्री देण्याचाच प्रयत्न करणार आहोत. बाकी ज्याला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यांनी त्या गोष्टी घ्याव्यात. बाकी इथं क्रिटिसिझम वगैरे काही नाही. आम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या देतोय आणि आम्ही ह्या खूप प्रामाणिकपणे देतोय. मी असेल,
ललित पाटील असेल किंवा राहुल पाटील असतील, हे त्यांच्या लेवलला बऱ्यापैकी तुम्हाला मॅक्झिमम मार्क कसे येऊ शकतात ह्या गोष्टीत मॅक्झिमम मार्क तुम्हाला मिळवण्यासाठी ज्या गोष्टी आम्हाला देता येतील त्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही बिलकुल आमचा जो इनिशिएटिव्ह सुरू आहे त्यावर विश्वास ठेवा. 100% तुम्हाला 9 नोव्हेंबरला फायदाच होईल. बाकी ज्याला जे वाटतंय डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या तिघाच्याही आयडी आहेत, त्यावर कुणाला काही जर असेल प्रॉब्लेम्स तर सब्जेक्ट वाईज मेसेज करा, जेणेकरून आम्हालाही काही गोष्टी तुम्हाला उत्तर लवकर देता येईल. कारण एकाच जर सगळ्यांना मेसेज आले तर काही उपयोग होणार नाही, आम्हाला रिप्लाय द्यायला लेट होईल. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की 2-2 सब्जेक्ट आम्ही घेतलेले आहेत, तर त्याच्याबद्दल काहीही क्वेश्चन्स असतील तर 100% विचारा. आणि काही आम्हाला जर सजेशन्स असतील तर तेही सांगा, आम्ही मोठ्या मनाने त्या गोष्टी ॲक्सेप्ट करू. बाकी जर गोष्टी असतील तर वारंवार आम्ही तुम्हाला प्रायव्हेट ग्रुपवर सांगूच. थँक्यू सो मच.